श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय। श्री गणेशाय नमः। श्लोक। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने। अर्थ। मुखाने स्वामींचे कीर्तन करावे, कानांनी त्यांची कथा ऐकावी, 16 उपचारांनी भक्तिपूर्वक स्वामींच्या चरणांची पूजा करावी। श्लोक। न लगे करणे तीर्थाटन, योग्याभ्यास होम हवन, सांडोनिया अवघा क्षीण, नामस्मरण करावे। अर्थ। तीर्थयात्रा, योग साधना किंवा होम हवन करण्याची गरज नाही। सर्व कष्ट बाजूला ठेवून फक्त स्वामींचे नामस्मरण करावे। श्लोक। स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गात ऐकता, पुनरावृत्ती चुकेल। अर्थ। स्वामी नामाचा जप केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात। स्वामी चरित्र गायन श्रवण केल्याने जन्म मरणाची पुनरावृत्ती थांबते। श्लोक। गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी। अर्थ। मागील अध्यायाच्या शेवटी स्वामी अक्कलकोटात आले, ते राजाला दर्शन देतात आणि आपल्या इच्छेने त्या नगरीत वास्तव्य करतात। श्लोक। चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते। अर्थ। चोळप्पाची श्रद्धा अतिशय दृढ होती, म्हणून स्वामी त्याच्याच घरी राहिले। हे त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याचे फळ होते की त्याला रोज स्वामी सेवा घडली। श्लोक। जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवविधा तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूप। अर्थ। जे मूळचे वैकुंठवासी आहेत, ज्यांच्यासमोर अष्टसिद्धी दासी सारख्या उभ्या आहेत, ज्यांची नवविधा भक्तीने सेवा होते, तेच स्वामी मानव रूप धारण करतात। श्लोक। चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊनी आपण, सहज आली तया घरी। अर्थ। चोळप्पा अत्यंत गरीब होता, पण स्वामींची कृपा पूर्ण असल्यामुळे लक्ष्मी स्वतः चालत सहजपणे त्याच्या घरी आली। श्लोक। कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती यती परीक्षा, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे। अर्थ। चोळप्पाची भक्ती किती खरी आहे हे पाहण्यासाठी स्वामी त्याची रोज परीक्षा घेत, विविध प्रकारचे कष्ट देत, तरीही चोळप्पा कधीही कंटाळत नसे। श्लोक। चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा। अर्थ। चोळप्पाची पत्नी ही सद्गुणी व पतिव्रता होती, तिच्या मनात सदैव स्वामी सेवेचाच आनंद भरलेला असे। श्लोक। स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली। अर्थ। स्वामी विविध प्रकारचे खेळ करीत, अनेक अद्भुत लीलांचे दर्शन घडवत, त्यामुळे नगरातील लोकांची भक्ती दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेली। श्लोक। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी। अर्थ। स्वामी हे प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप आहेत, त्यांची कीर्ती देशोदेशी पसरली, आपापल्या मनातील इच्छा घेऊन असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले। श्लोक। कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावी म्हणून या लग्ने, येती दूर देशाहोनी। अर्थ। कोणी धनसंपत्तीसाठी येतात, कोणी संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करतात, तर कोणी विवाह घडावा म्हणून दूरदूरच्या देशांतून स्वामींकडे येतात। श्लोक। शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्याते फसले, ऐसे आले किती एक। अर्थ। शरीर भोगांत थकलेले, संसाराच्या दुःखांनी जळालेले, मायेच्या जाळ्यात अडकलेले असे कित्येक लोक स्वामींकडे येऊ लागले। श्लोक। सर्वांशी कल्पद्रुमास समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले। अर्थ। स्वामी सर्वांसाठी कल्पवृक्षासारखे ठरले,
भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते मानव रूप धारण करून अवतरले. श्लोक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. अर्थ. भक्तांच्या अंतःकरणातील ज्या ज्या इच्छा असतात त्या त्या स्वामी पूर्ण करतात. ज्यांची चरणी दृढ भक्ती असते त्यांच्यासाठी स्वामी कल्पवृक्षच ठरतात. श्लोक. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळे. नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करी जाती. अर्थ. जे कुटिल आणि निंदक असतात त्यांना स्वामी योग्य प्रकारे शिक्षा देतात. नास्तिकांवरही ते त्वरित योग्य असा शासन बोध करतात. श्लोक. महिमा वाढिला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. अर्थ. स्वामींचा महिमा फार वाढल्यावर काही लोकांना त्यांचा द्वेष वाटू लागला. अशाच एका वेळी एक विशेष घटना घडली. श्लोक. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंग्याच्या नादी लागला. अर्थ. एकदा दोन संन्यासी अक्कलकोटात आले. ते लोकांची थट्टा करत म्हणाले, तुम्ही एका ढोंग्याच्या नादी लागला आहात. श्लोक. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसत असे. अर्थ. ते म्हणाले, हा खरा स्वामी नाही, हा भोग भोगणारा ढोंगी आहे. खऱ्या साधूंची लक्षणे याच्यात मुळीच दिसत नाहीत. श्लोक. काय तुम्हाला वेड लागले आहे का? ढोंग्याच्या पायांना वंदन करता. यातून न स्वार्थ साधेल न परमार्थ. तुम्ही सगळे फसला आहात. श्लोक. ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक. अर्थ. अशा प्रकारे त्या संन्याशांनी स्वामींची निंदा केली. स्वामींनी त्यांच्या मनातील भाव ओळखले. जेव्हा ते भेटायला आले तेव्हा स्वामींनी एक अद्भुत चमत्कार घडविला. श्लोक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खुण. ज्या घरी बैसले तेथोन उठोन या चालिले. अर्थ. त्या संन्याशांना पाहण्यासाठी लोक जमले. स्वामींनी त्यांची खरी प्रवृत्ती ओळखली आणि ज्या घरात ते बसले होते तेथून उठून दुसरीकडे निघून गेले. श्लोक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. अर्थ. स्वामी एका भक्ताच्या घरी जाऊन पोहोचले. ते दोन अविचारी संन्यासीही स्वामींसोबत तेथेच आले. श्लोक. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. अर्थ. त्या भक्ताने तिघांनाही पाटावर बसवले. स्वामींच्या मनात तेव्हा आता चमत्कार दाखवावा असा विचार झाला. श्लोक. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. अर्थ. स्वामींच्या दर्शनासाठी क्षणार्धात असंख्य लोक तेथे जमले. संपूर्ण जागा गर्दीने भरून गेली. श्लोक. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. अर्थ. लोक स्वामींच्या चरणांचे दर्शन घेऊन त्यांचे मंगल नाव मोठ्याने उच्चारू लागले. आपापल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ते विनवणी करू लागले. श्लोक. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे. अर्थ. कोणी धन अर्पण करीत होते, कोणी फळे वाहत होते, तर कोणी विविध वस्तू अर्पण करीत होते. त्या अर्पणांना काही मर्यादा नव्हती. श्लोक. कोणी नवसा ते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. अर्थ. कोणी नवस बोलत होते, कोणी आधी केलेले नवस फेडत होते, कोणी संकल्प करीत होते आणि आनंदाने स्वामींच्या चरणांची पूजा करीत होते. श्लोक. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनिया. अर्थ. ते संन्यासी हे कौतुक पाहून मनात आश्चर्य मानू लागले. क्षणभर तरी त्यांनी आपला वैरभाव विसरला. श्लोक. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून या कवी वर्णिताती संत महिमा विशेषतः. अर्थ.
क्षणभर जरी संतांची संगत लाभली तरी वाईट बुद्धी ताबडतोब बदलते. म्हणूनच कवी संतांचा महिमा विशेषताने वर्णन करतात. श्लोक. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती. अर्थ. स्वामींसमोर जी असंख्य अर्पणे पडली होती ती सर्व स्वामींनी स्वतःच्या हाताने त्या संन्याशांच्या पुढे ढकलली. श्लोक. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपासी, जीव आमुचा कळवळला. अर्थ. ते पाहून संन्याशांच्या तोंडाला पाणी सुटले. ते मनात म्हणू लागले की आज भरपूर खायला मिळेल, कारण ते दिवसभर उपाशी होते. श्लोक. मोढली जनांची गरदी, तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले. अर्थ. गर्दी कमी होताच सेवेकरी तेथे आला आणि संन्याशांसमोर ठेवलेल्या विविध वस्तू उचलून नेऊ लागला. श्लोक. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. अर्थ. क्षणार्धातच सर्व अर्पणे, धन, वस्तू तेथून नेली गेली. संन्यासी मनात खूप दुःखी झाले आणि भुकेने व्याकुळ झाले. श्लोक. स्वामींनी त्या दिवशी स्पर्श ना केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचलासी, तेथून या उठले. अर्थ. त्या दिवशी स्वामींनी अन्न किंवा पाणी यांना स्पर्शही केला नाही. सूर्यास्त होताच ते तेथून निघून गेले. श्लोक. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र झाली तयासी, अन्नोदक वर्ज असे. अर्थ. त्या दिवशी ते दोघे संन्यासी पूर्णपणे उपाशीच राहिले. रात्र झाली तरी त्यांना अन्न पाणी मिळाले नाही. श्लोक. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुच्छित जना, अवतरले यतिवर्य. अर्थ. जे लोक स्वामींना छळण्यासाठी आले होते त्यांचीच शेवटी फजिती झाली. अशा दुष्ट लोकांना शिक्षा देण्यासाठी यतिराजांनी अवतार घेतला आहे. श्लोक. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. अर्थ. ज्यांची स्वामींच्या चरणी खरी भक्ती असते त्यांचे सर्व मनोरथ स्वामी पूर्ण करतात. अशा त्यांच्या विचित्र लीलांची कीर्ती संपूर्ण जगात पसरली. श्लोक. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढील निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. अर्थ. कलियुगात श्रीपाद श्री वल्लभांची भक्ती नक्कीच वाढेल. त्यांचाच अवतार असलेले स्वामी यती यांची कीर्ती विष्णुदास वर्णन करीत आहे. श्लोक. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोडहा. अर्थ. अशा प्रकारे प्रेमळ भक्तांनी ऐकावा असा नाना कथा असलेला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा हा मधुर 4था अध्याय समाप्त होतो.